खरं तर पतंगाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हा त्याच्यावर राहील. परंतु एक सांस्कृतिकला एक धार्मिक सण आहे आणि निश्चितपणे पतंग उडवणं हा या उत्सवाचा एक भाग आहे. परंतु त्याचा जर कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे त्याला निवडणूक आयोगाला ते दाखवून ते थांबवू शकतो. पण निवडणुकांमध्ये 14-13 तारखेला ते अशा पद्धतीनं प्रचार करू शकतात असा आक्षेप घेण्यात येतो. हे बघा त्यांनी जर निवडणुकीचा विषय घेऊन जर तो प्रचाराचा मुद्दा बनवला आणि पतंग खऱ्या अर्थानं त्या दृष्टिकोनातून त्या पतंगाचा उत्सव जर साजरा करण्याचा प्रयत्न करत असला तर आम्ही निश्चित निवडणूक आयोगालाही सांगू की हा उत्सवाचा दुरुपयोग जर हे करत असतील तर निश्चितपणे यांच्यावर बंदी घाल. उद्या विरोधकही म्हणतील की देवाला कमळ फुल वाहू नका. मग हे बघा, विषय कमळ फुल वाहू नका, कमळ फुल प्रचारामध्ये आणा. प्रचारामध्ये एखादी गोष्ट आणणे ही चूक आहे आणि त्याच्यासाठी मग उद्याच सगळ्याच गोष्टी बंद कराव्या लागतील. कपाट बंद करावं लागतील, फॅन बंद करावं लागतील, तुम्ही विमानं उडवणं बंद करावं लागतील. विषय असा आहे, याच्यात स्पष्ट आहे जर 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 सोशल मीडियाला जर ते प्रचाराचं साधन बनवलं तर निश्चितपणे निवडणूक आयोगाकडनं पहिली तक्रार आम्ही करू की त्याच्यावर कारवाई करा, जो या गोष्टीला प्रचाराचा मुद्दा करून ही गोष्ट करेल.